नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू घरची आठवण. आज तुम्हाला मी आमच्या हॉटेलमध्ये पनीर भुर्जी कशी बनवतात ते दाखवणार आहे. तसं हे पातेलं गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये जवळपास 200 ग्रॅम तेल टाकायचं आहे. 1.25 किलो पनीरची पनीर भुर्जी बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे 200 ग्रॅम. आता यामध्ये 2 मोठे चमचे जिरं टाकणार आहे आपण. तर जिऱ्याला असं तेल गरम झालं का जिरं तडतडायला लागेल, मग आपण बाकीचं साहित्य टाकणार आहे. तर जिरं असं तडतडलं आहे. आता आपण या साईजचे 11 कांदे घ्यायचे आहेत. ते आडवे कट करायचे आहेत, म्हणजे त्याची जे स्लाईस आहे ना ती आडवी कट करायची. मग ते जरा गरम झालं ना का त्याचे जुलियन्स असे सेपरेट होतात, तर ते छान दिसतं पनीर भुर्जीमध्ये. असा बारीक कांदा नाही कापायचा, असा मोठाच कापायचा स्लाईसमध्ये. थोडं मीठ टाकूया म्हणजे ते पटकन फ्राय होईल. आता हे जास्त कांदे आहेत, जास्त क्वांटिटीमध्ये, म्हणून आपण याला झाकण लावून ठेवूया, जेणेकरून ती जी प्रोसेस आहे फ्राय व्हायची ती पटपट होईल. तर या स्टेजपर्यंत कांदा फ्राय करायचा, असा ट्रान्सपरंट राहायला पाहिजे, पूर्ण ब्राऊन नाही करून घ्यायचा पनीर भुर्जीसाठी. बस असा थोडासा कॅरेमलाइज झाला तरी बस झाला. आता यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत. तर या साईजचे 13 ते 14 टॉमॅटो घ्यायचे. ते पण कांद्यासारखेच आडवे कट करून घ्यायचे स्लाईसमध्ये. आणि 15 ते 20 मिरच्या टाकायच्या स्लिट करून. हे पण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. त्याला आता तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण आता ग्रीन पीस टाकणार. हे फ्रोझन ग्रीन पीस आहेत, ते पण 1 किलो आहे. हे पण चांगले मिक्स करूया आणि झाकण ठेवून ह्याला चांगलं फ्राय होऊन देऊया, म्हणजे टोमॅटो बरोबर चांगले वाफाळले जातील. आणि ह्याच्यावर थोडं झाकण ठेवावं लागणार आहे. अजून थोडे फ्राय करायला लागणार आहे, अजून शिजलं नाही आहे. ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे तिन्ही इन्ग्रेडियंट्स. तेल सुटेपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे पटपट होईल. आता हे आमचे घरगुती मसाले आहेत, आम्ही सगळं स्वतःच ग्राइंड करून घेतो. तर 1.5 चमचा हळद आहे, 1.25 किलोला लागणार आहे. हे 5 चमचे मसाला आहे. हा आमचा साठवणीचा मसाला आहे, घरची आठवणचा. याच्यामध्ये सगळे स्पायसेस आहेत. तर हे 5 चमचे घ्यायचं आहे. आणि हा काश्मीरी मिरची पावडर आहे. हे कलरसाठी घ्यायचं आहे, याच्याने काही स्पायसी नाही होत एवढं. ते 2 चमचे घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे फ्राय झाले. आता याच्यामध्ये आपण 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण आणि मिरची. पनीर गोड असतो ना, म्हणून त्याला थोडं स्पायसी बनवण्यासाठी हे सगळं थोडं तिखट मग छान लागते, नाही तर एकदम असं पानचट टेस्ट नाही येणार त्याला. तर हे सगळे मसाले टाकू आपण. आपण मगाशी 1 चमचा मीठ टाकलेलं होतं, आता आपण 3 चमचे मीठ टाकणार आहोत. परत थोडंसं तुम्हाला वाटलं तर टाकावं लागेल. हा 1.25 किलो पनीर आहे, किसून घेतलेला आहे. हा आपण याच्यामध्ये टाकूया. तर असं पनीर टाकून झालेलं आहे. आपण आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. असं सगळं मिक्स करून घेतलं आहे. ह्याला थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे पनीर आहे ना ते शिजेल. असं थोडंसं फुगतं ते, तेव्हा ते शिजलं असं समजायचं. तर याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला टाकणार आहे 2 चमचे. 2 चमचे मोर दॅन इनफ होतात, कारण की आमचे जे स्पायसेस आहेत त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस असतात, बाकी सगळे गरम मसाल्याचे. तर एवढं जास्त काही टाकावं नाही लागत वरून. आता आपण ही फायनली आपली पनीर भुर्जी रेडी झाली आहे. आपण कोथिंबीरने गार्निश करूया. तर तुम्हाला
जर ही पनीर भुर्जी खायची असेल तर घरच्या आठवणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.